अध्यक्ष महोदय, या ठिकाणी रिक्त पदांबद्दल हा प्रश्न आम्ही मांडला होता। माझा राजुरा मतदारसंघ शेवटचा टोक आहे आणि या मतदारसंघामध्ये 5 ग्रामीण रुग्णालय आणि 16 प्राथमिक स्वास्थ्य केंद्र आहे। अध्यक्ष महोदय, एकूण 21 माझ्याकडे वैद्यकीय सेवा पुरवणारे केंद्र आहे, पण दुर्दैवानं या 21 केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पदांची रिक्तता आहे। अध्यक्ष महोदय, गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालय यामध्ये वैद्यकीय अधिकारी 3 पदं मंजूर आहेत, 3ही पदं रिक्त आहे। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी कोरपना ग्रामीण रुग्णालय 1 पद मंजूर आहे, ते सुद्धा पद रिक्त आहे। अध्यक्ष महोदय, गडचांदूर ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षकाचं 1 पद आहे, ते सुद्धा रिक्त आहे। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी राजुरा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सुद्धा 3 पदं मंजूर आहे, 2 पदं रिक्त आहे। अशाप्रमाणे ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पद आहे। यासोबतच अध्यक्ष महोदय, माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये एकूण 14 प्राथमिक स्वास्थ्य केंद्र आहे। यापैकी कोरपना तालुक्यामध्ये साधारणतः 50% पदं हे रिक्त आहे। यासोबतच राजुरा तालुक्यामध्ये 16 पदं रिक्त आहे। यासोबतच जिवती तालुका जो आकांक्षित तालुका आहे, ज्यामध्ये 3 प्राथमिक स्वास्थ्य केंद्र आहे, केंद्र शासनाने आकांक्षित तालुका घोषित केला आहे। या जिवती तालुक्यामध्ये सुद्धा 50%पेक्षा जास्त पदं रिक्त आहे आणि गोंडपिंपरी तालुक्यामध्ये 3 PSC आहे। या सुद्धा तालुक्यामध्ये 30 पैकी 16 पदं रिक्त आहे। अशाप्रमाणे 31 केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहे। यासोबतच जे आम्ही कंत्राटी पदं भरतो, या कंत्राटी पदामध्ये सुद्धा साधारणतः 50% पदं रिक्त आहे। या संदर्भातला पूर्ण चार्ट मी माननीय मंत्री महोदयांना देणार आहोत। अध्यक्ष महोदय, माझी दुसरी विनंती आहे की आपण या ठिकाणी CSCच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मनुष्यबळ पुरवठा करतो, पण आपल्याकडे जे CSC आहे, ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड, या संस्थेकडनं आमच्याकडे 63 पदं मंजूर झाले आहे। फक्त 39 पदं भरले आहे आणि 24 पदं भरण्याकरिता त्या ठिकाणी DHOनी वारंवार पत्रव्यवहार केला, परंतु अजूनही या संस्थेने पदं भरले नाही। अध्यक्ष महोदय, गंभीर विषय। अध्यक्ष महोदय, गंभीर विषय। अध्यक्ष महोदय, फारच गंभीर। 2 मिनिटं अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं देता येणार नाही, वेळ झाला। अध्यक्ष ऐका ना, अध्यक्ष महोदय, फार गंभीर विषय प्लीज। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या संस्थेमार्फत ज्यांचे आम्ही त्या ठिकाणी पदं मंजूर होतात त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात, पण त्यांना नियुक्तीपत्र दिले जात नाही। यासोबतच त्यांचे पगार जेव्हा आम्ही या संस्थेला देतो तर ही संस्था त्यांना पगार सुद्धा करत नाही। या संदर्भात माननीय मंत्री महोदयांनी पत्र सुद्धा दिलं आहे। माझी आपल्याला विनंती आहे की या संस्थेची चौकशी करून यांच्यावर FIR दाखल केला पाहिजे। आणि माझी दुसरी विनंती आहे की माझ्या राजुरा मतदारसंघात जिवतीपासून तर गोंडपिंपरीपर्यंत जे रिक्त पद आहे, ते रिक्त पद आपण कधीपर्यंत भरून देणार, याबद्दल माननीय मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य देवराज भोंगडे साहेबांनी 2 प्रश्न विचारले। त्यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर इतर मान्यवर सदस्यांच्या जे काही प्रश्न होते त्याच्यात जे आले तेच मी त्यांना परत रिपीट करतो। 5000 पदांची निर्मिती झाली आहे, 1400 डॉक्टरांच्या आजच आपण नियुक्ती करतोय। त्याच्यानंतर परत 600 डॉक्टरसाठी सुद्धा आपण काम चालू केलेलं आहे। त्याच्यानंतर CHO 1900 जे आहेत, हायकोर्टातले ऑर्डर झालेले आहेत, त्याप्रमाणे आता त्याच्या ऑर्डरप्रमाणे 1900 डॉक्टर CHO सुद्धा म्हणजे BMSचे डॉक्टर भरतोय। मला असं वाटतं डॉक्टरची संख्या सगळी आम्ही पूर्ण करतोय, मॅनपॉवरसाठी सुद्धा जे काही व्यवस्था आहे ती सगळी करतोय। त्यामुळं आपले जे उपकेंद्र PSC ग्रामीण रुग्णालय सगळ्यासाठीची व्यवस्था देण्यासाठीची जबाबदारी निश्चितपणाने घेऊन आम्ही पुढे जातोय। आता दुसरा मुद्दा जो त्यांनी विचारला तो प्रश्न महत्त्वाचा आहे आणि माझी सगळ्या सदस्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा जागरूकपणाने या सगळ्या प्रश्नामध्ये लक्ष घालावं। त्याला कारण असं आहे की आपण ज्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम देतो एखाद्या एजन्सीला, ती एजन्सीने ESICचा हप्ता भरला पाहिजे, PF भरला पाहिजे, त्यांचा पगार वेळेवरती दिला पाहिजे। त्याच्यासाठी कुठलाही 1 रुपये त्यांनी घ्यायची अपेक्षा आणि आवश्यकता नाही। आणि असं असताना जर का अशा पद्धतीनं त्या मुलांच्यावरती अन्याय होत असेल तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे। 2 ते 3 संस्थांना ब्लॅकलिस्टेड आपण केलंय। आजच तुम्ही म्हटलेल्या त्या सगळ्या प्रक्रियेची सुद्धा चौकशी करतो आणि आम्ही त्याच्यावरती सुद्धा कारवाई करतो।